नमस्कार मैत्रिणींनो, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे आहे उडदाची डाळ. ही रात्रभर मी भिजवून ठेवलेली आहे. भिजवून घेतली आणि छान अशी भिजल्या गेले. तर आज आपण बनवत आहोत दहीवडा. तर आता ही डाळ आहे स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतले आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी हिला वाटून घ्यायची आहे. गरज पडली ना तर आपण थोडंसं पाणी टाकू. तर बघा, आता एकदा मी हे फिरवून घेतलेली आहे डाळ. तर डाळ आहे ना थोडी अखंड आहे आणि थोडीशी जाडसर, भरपूर जाडसर आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी परत एकदा वाटून घेते. तर आता मी पाणी टाकून वाटून घेत आहे. तर बघा, ही वाटून झाले. थोडीशी दरदरी आहे, थोडेसे कण लागत आहेत, पण अशीच डाळ आपल्याला पाहिजे. आता ह्या पद्धतीने मी दुसरी डाळसुद्धा वाटून घेते. तर सर्व वाटून झाले बघा. आता आहे ना हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. आता मीठ टाकून झाल्यानंतर ही वाटलेली डाळ आहे ही एक 15 मिनटं आपल्याला चांगली फेटून घ्यायची. पूर्ण हलकी व्हायला पाहिजे, ही एवढी फेटायची. तर मी बघा छान फेटून घेतलेली आहे. आणि आता आपण ना ह्या पाण्यामध्ये टाकून बघूया. थोडासा गोळा टाकलाय बघा आणि छान पाण्यावरती तरंगतोय. तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता याचे आपण असे लहान लहान वडे करूया, जसे भजी आपण सोडतो ना त्या पद्धतीने. आणि तेल आहे हे गरम झालेलं आहे, एका बाजूला ठेवलेलं होतं मी. आणि अशा पद्धतीने आपण असे वडे करून घेऊया. बघा, तेलामध्ये सोडल्यानंतर छान असे फुललेत, मोठे मोठे झालेत. ह्याला ना आलटून पलटून आहे ना आपण छान तळून घ्यायचे. थोडे कुरकुरीत व्हायला पाहिजेत असे. आता त्या बाजूला मी पाणी घेतले एक भांड्यामध्ये आणि त्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया. आता हे वडे आहेत हे छान असे तळून झाले ना, वरती एकदम कुरकुरीत लागले का मग मी काढून घेणार आहे. हे पहा, छान असे हे वडे तळल्या गेलेले आहेत आणि वरती असे कुरकुरीत लागत आहेत. आता हे जे वडे आहेत ते आपण त्या पाण्यामध्ये टाकून घेऊया. जे हिंग टाकले त्या पाण्यात टाकायचे. अशा पद्धतीने ना मी दुसरे वडे पण तळून घेते. पाहू शकता किती छान फुलत आहेत. आणि आपण ह्या पाण्यामध्ये टाकून घेतलेत. आणि हे असे वडे आहेत ना आम्ही तळलेले, ते सुद्धा भरपूर खाल्ले आम्ही. आता आपण ना हे पाण्यामधनं वडे आहेत ना असे काढायचे आणि दाबून ह्याच्यातलं पाणी आहे ना जास्तीचं ते काढून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने मी डिशमध्ये हे ठेवून घेते. आता हे डिशमध्ये ठेवून घेतले बघा. आणि इथे हे दही आहे, त्यामध्ये थोडी साखर टाकलेली आहे मी आणि मिक्स केलेलं आहे. आता हे दही आहे हे यावरती आपण टाकून घेऊया. त्यानंतर इथे मी चटण्या घेतल्या आहेत. जशी आहे पुदिन्याची चटणी आहे, गोड आंबट तिखट चटणी आहे. आणि ह्या दोन्ही चटण्या मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यानंतर इथे आपण चाट मसाला, मिरची पावडर असं पण हे मसाला तयार करून घेतला आहे. आता ह्या दोन्ही चटण्या आपण ह्या वड्यावरती टाकून घ्यायचे. आता ही पुदिन्याची चटणी आहे ही सुद्धा आपण तिखट, गोड आंबट तिखट ही चटणी ही पण टाकायची आहे. आज मुलांना ना दहीवडे खायचे होते, किती दिवसापासून मागं लागलेले आणि आता आपले दहीवडे झालेले आहेत. यानंतर आपण इथे हा चाट मसाला पण वरनं टाकून घेऊया. हे आहे दाणे, याचे डाळिंबाचे दाणे आहेत, ते सुद्धा आपण याला असे टाकून घेतले. छान दिसते बघा, मस्त झालेत आणि वडे पण एक नंबर झाले आहेत. तर नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. आणि हो, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बाजूची बेल दाबा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. आपले दहीवडे तयार आहेत, तर एकदा नक्की करून बघा. खूप छान बनले होते
आणि हे बघा, हे तळलेले पण मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम मस्त मऊ जाळीदार आणि वरनं कुरकुरीत. तुम्ही पण या दहीवडे खायला मैत्रिणींनो. रेसिपी आवडली असेल लाईक करा. चला परत भेटूया आपण पुढच्या